नमस्कार, मी सुवर्णा। विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, कही खुशी कही गम अशा प्रकारच्या बातम्या देण्याऐवजी आम्ही सुरुवात केली सत्तांतराचा जो संघर्ष सुरू झाला त्या बातम्यांनी। गेले 3-4 दिवस सलग आपण हा सत्तांतराचा संघर्ष बघतो आहोत। कुणासमोर काय अडचणी आहेत, काय अडथळे आहेत, हे सगळं आता या पुढच्या 1 तासामध्ये आपण बोलणार आहोत। न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सुद्धा आपल्याबरोबर असतील। मात्र सुरुवात या बुलेटिनची आपण करूया हेडलाईन्सने। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत IIB। नीटच्या टेन्शनला करा गुड बाय। महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड, लातूर नंतर पुण्यातही। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक। महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी हालचालींना वेग। मातोश्री बाहेर शिवसैनिकांची पुन्हा मोठी गर्दी। शिंदे गटातील आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंना दिला पाठिंबा। शिवसेनेत बैठकीचं सत्र। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या बैठक। आमदार खासदारांसह शिवसेना उपनेतेही बैठकीला उपस्थित। ठाकरे आणि शिवसेनेचं नाव न घेता जगून दाखवा, उद्धव ठाकरे यांचं शिंदे गटाला आव्हान। मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले, शिंदे गटातील आमदारांना उद्धव ठाकरेंचा टोला। जे आपली किंमत लावून तिथे गेले त्यांना किती किंमत द्यायची हा प्रश्नच आहे। आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला बोल। ज्या लोकांना मोठं केलं त्यांनीच धोका दिला याची आदित्य ठाकरेंनी केली टीका। संकट काळात पक्षाकडून साधी विचारपूसही नाही। शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचा ठाकरेंवर पलटवार। एकनाथ शिंदेंसमोर अडथळ्यांची शर्यत कायम। ठाकरे शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष कोर्टात जाण्याची चिन्ह। सत्तांतर नाट्य आणखी लांबण्याची शक्यता। आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभरात शिवसैनिकांचं आंदोलन, तर शिंदे गटातील आमदारांविरोधात संताप। या सत्तांतर नाट्याविषयीच्या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवात एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी राज्यातील सत्ता संघर्षाचा आजचा 4था दिवस आहे। ठाकरेंना रोखण्याकरता रणनीती आखली जाते आहे। कोणत्याही परिस्थितीत अपक्ष आमदारांचं झिरवळ यांना पत्र बघायला मिळतंय। अपक्ष आमदारांनी झिरवळ यांना पत्र पाठवलेलं आहे। शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई नको असं सांगण्यात आलेलं आहे। त्या पत्रामध्ये सरकारचे GR थांबवा असं एका बाजूला भाजप म्हणतंय। शिंदे यांची झिरवळ यांच्याकडे एक मागणी आहे, त्यांच्याकडे पत्र त्यांनी पाठवलेलं आहे। दुसऱ्या बाजूला हे सगळे शिंदे गटातले आमदार आपल्याला बघायला मिळतात। बंडखोर आमदार हे आहेत। हा व्हिडिओ 2 दिवसापूर्वीचा आहे जेव्हा शिंदेंनी या सगळ्यांशी संवाद साधलेला होता। पण आपण वेगवेगळ्या घडामोडी एकाच वेळेला घडताना बघतो आहोत आणि त्या सगळ्या विषयी आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। पण त्याआधी ग्राफिक्सच्या माध्यमातून आत्ताची राजकीय परिस्थिती आपण समजून घेऊया। ठाकरेंना रोखण्याकरता रणनीती आखली जाते आहे। सरकारला रोखा असं दरेकर म्हणतायत, त्यांनी तसं राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे। तर बंडखोरांवर कारवाई नको अपक्ष आमदारांनी झिरवळ यांना पत्र लिहिलेलं आहे। तर एकनाथ शिंदेंची झिरवळांविरोधात याचिका दाखल झालेली आपण बघतो आहोत। त्या तिन्ही घडामोडी आपण विस्तृतपणे बघूयात।
सुरुवातीला पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे साधारणपणे काय घडतंय हे राजकीय नाट्य ते समजून घेणारी ही बातमी आहे। शिवसेनेचे बंडखोर आमदार आक्रमक झालेले आपण आज दिवसभरात पाहिले। शिवसेनेचे बंडखोर आमदार आक्रमक झाले, आक्रमक पावलं उचलायला त्यांनी सुरुवात केली। झिरवळांविरोधात अविश्वास ठराव आणला जाईल असं या सगळ्या आमदारांनी म्हटलेलं आहे। बंडखोर आमदारांनी म्हटलंय अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। आमदारांच्या सह्यांचा प्रस्ताव तयार करणार आहोत असंही या बंडखोर आमदारांकडून स्पष्ट करण्यात आलं। हे सगळं जे काही सत्तांतर नाट्य घडतंय त्या सगळ्याविषयी आजची परिस्थिती काय आहे, आजचं वातावरण काय आहे, या घडामोडी ज्या घडतायत त्याचं नेमकं विश्लेषण काय, हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। आशुतोष जी, गेले 3-4 दिवस सतत म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सातत्याने सगळ्या बातम्या आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय आणि त्याचं विश्लेषण पण करतोय। आज शिंदे गटासमोरच्या अडचणी काय आहेत, उद्धव ठाकरेंना सरकार वाचवायचे तर अडचणी काय आहेत, हा मुद्दा येऊन ठेपलेला आहे। कसं सांगाल, कसं विश्लेषण कराल या सगळ्याचं? सुवर्णा, या सामन्यामध्ये एकदम रंगत येत चाललेली आहे। दोन्ही गटांकडून शह डाव प्रतिडाव टाकले जात आहेत। आता पहिलं म्हणजे दोन्ही गट जे आहेत ते आपला संघ मजबूत करतायत। शिंदे गट देखील आपला संघ मजबूत करतोय आणि या संघातल्या खेळाडूंची संख्या वाढत जाते। इकडे शिवसेना देखील आपला संघ शाबूत ठेवण्याच्या तयारीमध्ये आहे। आपल्या संघातला खेळाडू कोण बाहेर जाऊ नये याची तयारी आणखीन करते। आज जिल्हा प्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील नेत्यांची आज बैठक घेतली। आपल्याकडे असलेले खेळाडू दुसऱ्या संघात जाऊ नयेत म्हणून ही फिल्डिंग लावण्यात आलेली आहे। आणि आज तर थेट आदित्य ठाकरे यांनी आरोप लावला की पैशासाठी काही आमदार जे आहेत जात आहेत, बोली लावली जाते। तुम्ही असं करू नका, तुम्ही आज जर विकले गेलात तर पुन्हा उद्या तुमची किंमत राहणार नाही आणि उद्या तुमचं काय होईल हे देखील सांगितलं जात आहे। एकीकडे ठाकरे गट हा आक्रमक झालेला आहे, दुसरीकडे शिंदे गट जो आहे एकतर स्वतःला शिवसेना समजतात आणि त्यांनी 2-3 डावपेच टाकलेले आहेत। पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये आणखी ह्याच्यामध्ये मोठी बातमी बघावी लागेल की भाजपकडून देखील ज्याला आपण कव्हरिंग फायर म्हणतो तशा प्रकारची एक व्यूहरचना दिसते। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं की गेल्या 2 दिवसामध्ये एकीकडे या मुख्यमंत्र्यांचं बहुमत कमी होतंय असं दिसतंय। ज्या घडामोडी घडतायत, शिवसेनेचा गट बाहेर निघालेला आहे, या सरकारकडे बहुमत आहे की नाही याची कल्पना नाही। पण अशा परिस्थितीमध्ये 2 दिवसात 100 GR काढले जात आहेत, तर हे थांबवावेत। जे सरकार इतके दिवस निर्णय घेत नव्हतं ते अचानक मोठे निर्णय घ्यायला लागले। अशा प्रकारचे निर्णय अशा दोलायमान स्थितीमध्ये घेऊ नयेत, घेतले असतील तर राज्यपालांनी त्याच्यावर अंकुश ठेवावा असं थेट राज्यपालांकडे पत्र गेलेलं आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून। ही झाली एक बाजू। दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी नरहरी झिरवळ विधान परिषदेचे उपसभापती यांच्याकडे जे मागणी केलेली आहे की आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवतो, एकीकडे यांच्यावर अविश्वास दाखवत आहेत। म्हणजे झिरवळ हे जे हत्यार सत्ताधारी पक्षाकडे आहे हे एकीकडे त्यांना वापरता येऊ नये अशा प्रकारची रणनीती दिसते। आणि त्याच वेळेस 2 अपक्ष महेश बालदी आणि आणखीन एक आमदार यांची मागणी आहे की या शिवसेनेच्या आमदारांची हकालपट्टी करू नका, पक्षातून त्यांना काढू नका। कारण जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जो पक्ष आहे, जो शिवसेना पक्ष आहे, या पक्षाकडून शिंदे गटात जे गेलेले आमदार आहेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा डाव टाकण्यात आलेला आहे। हे आजच्या दिवसातल्या 3 मोठ्या बातम्या आहेत सुवर्णा, की दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे डाव टाकले जात आहेत। आता होणार असं की या सगळ्या गोष्टी न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचतील, न्यायालयाच्या कक्षेमध्ये येतील, न्यायालयापर्यंत निर्णय गेला तर न्यायालयीन प्रक्रिया वेळ घेईल। अर्थात आज सकाळी देखील एकनाथ शिंदे यांच्या पाठी मुळातच वकिलांची एक चांगली फौज आहे, निष्णात वकिलांची फौज आहे। आणि आज देखील यांना दोन्ही गटांना या दोन्हीची कल्पना आहे की आपली लढाई पुढे कशी होणार। कारण केवळ महाराष्ट्रापासून 2000 किलोमीटर लांब जाऊन गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये राहून हे पूर्ण येणार नाही, याला एक लॉजिकल एंड येईल। आणि हे जेव्हा विधानसभेमध्ये येतील, विधानसभेत फ्लोअर टेस्ट होणार का, बहुमत सिद्ध करावं लागेल, मग त्याची प्रक्रिया कशी असेल,
ह्याच्यामध्ये अजून बरेच म्हणजे केवळ संघ बनतायत, निश्चित. मॅच अजून बाकी आहे, सामना तर अजून पुढेच आहे. ठाकरे आणि शिंदे यांचा सामना रंगणार निश्चित आणि निश्चित. अजून हा बराच वेळ चालू शकेल. निश्चित. आशुतोषजी, आपण अधिक बोलूया. मात्र एक अत्यंत महत्त्वाची बातमी यावेळेला येते. थोड्याच वेळामध्ये महाधिवक्ते विधान भवनात येणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. गेल्या 2 तासांपासून बैठक सुरू आहे. विधान भवनामध्ये ही बैठक सुरू आहे. आमदारांना नोटीस देण्यासंदर्भातली ही बैठक आहे. नरहरी झिरवळ या बैठकीला उपस्थित आहेत आणि ते पुढच्या काही वेळामध्ये विधान भवनात येतील असं कळतं आहे. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विनोद, नरहरी झिरवळ 2 तासांपासून बैठकीमध्ये होते. आमदारांवर कारवाई संदर्भातली ही बैठक आहे आणि ते विधान भवनात येतील असं कळत आहे. काय अधिक सांगाल? गेल्या 2 तासापासून विनोद, आपल्याला आवाज येतोय? नक्की गेल्या 2 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शिवसेनेचे खासदार उपस्थित आहेत. काही क्षणामध्येच आशुतोष कुंभकर्णी या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमधून अंतिम निर्णय मात्र घेण्यात येणार आहे की जे शिवसेनेने जे आमदार आपले अपात्र ठरवण्याची जी विनंती केली होती त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आणि काही वेळामध्ये त्याबाबतची अधिसूचना काढण्यात येणार आहे. परंतु त्याआधी एकंदरीत गेल्या 2-2.5 तासपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्यामुळे चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्या चर्चेदरम्यान खास करून नोटीस कशा प्रकारची काढायची आणि त्याच्यावर सगळं कायद्याची बाजू समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि त्याच आधारावर नोटीस काढण्यात येणार आहेत आणि त्यासाठीच महाधिवक्ता जे आहेत ते आशुतोष कुंभकोणी काही क्षणामध्ये या बैठकीला जॉईन होतील आणि ते यामध्ये कायदेशीर सल्ला या ठिकाणी देण्यात येणार आहे. नक्की विनोद, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. नरहरी झिरवळ हे पुढच्या काही वेळामध्ये विधान भवनामध्ये येऊ शकतात. गेले 2 तास थोड्याच वेळात महाधिवक्ता विधान भवनामध्ये येऊ शकतात. गेले 2 तास सुरू आहे विधान भवनामध्ये बैठक. नरहरी झिरवळ या बैठकीला उपस्थित आहेत. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. अजून एक मोठी बातमी आहे. शिवसेनेच्या बंडखोरांना अपात्र ठरवू नये असं अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पत्र लिहिलेलं आहे. असं पत्र लिहून अशी मागणी त्यांनी केलेली आहे नरहरी झिरवळ यांच्याकडे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे बालदी यांनी ही मागणी केली आहे की शिंदे गट किंवा बंडखोर जे आहेत त्यांना अपात्र ठरवू नये. उपाध्यक्षांना अपात्रतेचे अधिकार नाहीत असंही या मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. अपक्ष आमदार महेश बालदींनी हे वक्तव्य केलं आहे. विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवळ यांना हटवण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिलं असल्यानं आमदारांच्या अपात्रतेचे म्हणजे आमदारांना अपात्र ठरवण्याचे अधिकार यांना नाही, झिरवळांना, असं महेश बालदी यांनी म्हटलेलं आहे. तक मौजूद हैं महेश बालदी जो कि निर्दलीय विधायक हैं और विधानसभा उपाध्यक्ष के पास एक पत्र लेके पहुंचे थे. सर, क्या पत्र लेके पहुंचे थे और उसमें क्या कहा गया है? हमने उपाध्यक्ष जी को रिक्वेस्ट की कि आप ये जो 12 लोगों को डिस्क्वालीफाई कर रहे हैं, कुछ लोगों को, वो न करें. ये असंवैधानिक है, इसमें कोई कानून का आधार नहीं है और ये विनंती करने के लिए मैं यहाँ आया था. क्या आधार आपकी तरफ से दिया गया? उस पत्र में क्या कहा गया है? क्या किसी नियम का आधार दिया गया है? एक्ट में जो प्रोविजन है वही हमने लिख के दिए हैं. सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट के साइटेशन उनको दिए हैं. लेकिन ये शिवसेना का आंतरिक मामला है, लोग कह रहे हैं और तमाम नेता भी यही कह रहे हैं कि आंतरिक मामला, इसमें किसी को नहीं पढ़ना चाहिए. फिर आपने जो पत्र दिया है उसका आधार क्या है? मैं जिस सभागृह का सदस्य हूँ उसमें से कोई अगर डिस्क्वालीफाई करते हैं, पिछली बार भी इन्होंने 12 लोगों को किया था, तब सुप्रीम कोर्ट ने इनको बड़ी फटकार लगाई थी. और जिस पवित्र सदन का मैं सदस्य हूँ वहाँ अपवित्र न हो, काम न हो, ये विचार रखने वाला हूँ, इसके लिए यहाँ आया था. या सगळ्याविषयी आशुतोषजींशी बोलूया आपण सविस्तर. आशुतोषजी, एका बाजूला नरहरी झिरवळ यांच्या विरोधात किंवा यांना विरोध करण्यासाठी म्हणून बंडखोर आमदार सुद्धा आक्रमक झालेले आपण बघतोय. आज तशी पावलं त्यांनी उचलली आणि दुसरीकडे बालदींनी नरहरी झिरवळ यांना अधिकारच नाहीये अपात्र ठरवण्याचा असं म्हटलेलं आहे. या दोन्ही विषयी काय सांगाल? सुवर्ण, आपण म्हणत होतो की दोन्हीकडून डावपेच खेळले जात आहेत. सुंदर डावपेच चालू आहेत की एकीकडे 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे गटाने नरहरी झिरवळ यांच्या विरोधातच अविश्वास ठराव आणलाय. बरं, ज्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पेंडिंग असतो अशा नरहरी झिरवळ यांना कोणतेही निर्णय घेता येऊ नयेत म्हणून त्यासाठी केलेली ही व्यूहरचना होती, हे आता लक्षात येतंय. आणि त्याच्यानंतर आज
उरण नवी मुंबईचे महेश बालदी आमदार जे आहेत त्यांनी आता सांगितलं की तुम्ही शिवसेनेच्या 12 आमदारांना, कारण शिवसेनेच्या नेत्यांनी नरहरी झिरवाळांकडे अर्ज केला होता की शिवसेनेच्या 12 आमदारांना तुम्ही अपात्र ठरवा. म्हणजे दुसऱ्याच्या संघातले खेळाडूच बाद करण्याचा प्रयत्न होता, तो करू नये म्हणून एकीकडे झिरवाळांवरच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरीकडे विधानसभेचे एक आमदार बालदी जे आहेत हे भाजप समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात. तर हे भाजप समर्थक आमदार त्यांना सांगतायत की तुम्ही कारवाई करू नका. बघा पुन्हा आता ही सगळी जी गोष्ट आहे, मग नरहरी झिरवाळांना अधिकार आहेत की नाहीत, अशा प्रकारे ते करू शकतात का? मग एकनाथ शिंदेंचा गट हा नरहरी झिरवाळांच्या विरोधात अविश्वास ठराव आणू शकतो का? या सगळ्या गोष्टींची न्यायालयीन शेवटी तुम्हाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल. आणि म्हणूनच महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी जे आहेत हे आता सल्लामसलत सरकारशी त्यांची चालू आहे. असं आहे की एक नाट्य समोर घडतंय, एक गुवाहाटीमध्ये घडतंय, एक महाराष्ट्रात घडतंय, एक महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर घडतंय, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन वेगवेगळ्या घटना घडतायत. आणि म्हणूनच हे संपूर्ण रंगतदार झाले हा सामना, कारण ज्या ज्या प्रकारे अडथळे टाकता येतील, अडथळ्यांची ही शर्यत आहे, दोन्ही गटांना आहे, ठाकरे गटाला आहे, शिंदे गटाला आहे. प्रत्येकजण दुसऱ्याच्या मार्गामध्ये अडथळे आणणार आणि हे स्पीड ब्रेकर पार करूनच त्यांना पुढे जावं लागेल. तोपर्यंत हा सत्ता संघर्ष कंप्लीट होणार नाही आणि दोघांनाही हा सत्तेचा रनवे जो आहे हा मोकळा मिळणार नाही. दोघांच्या मार्गात अडथळे आहेत आणि आता कायदा काय सांगतं असे वेगवेगळे हा कायद्याचा कीस काढला जाईल. सुवर्ण म्हणूनच हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो अधिकाधिक रंगतदार होतोय. महाराष्ट्राच्या इतिहासात, राजकीय इतिहासात अशा प्रकारे सत्तेचा सारीपाट खरंच आजवर पाहायला नाही मिळाला. सुवर्ण नक्की आपण अधिक बोलूया आशुतोषजी. अजून एक महत्त्वाची घडामोड ज्याच्याविषयी काही क्षणापूर्वी आपण बोलत होतो, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं. राज्यपालांना त्यांनी पत्र लिहिलं आणि हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली आहे. राजकीय अस्थिरतेवर भाजपचं हे पत्र आहे. घाईघाईत GR काढले जात आहेत आणि GR काढण्यापासून सरकारला रोखा असं सांगणारं हे पत्र प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना लिहिलेलं आहे. आत्ताची जी काही अस्थिर परिस्थिती आहे त्यावर हस्तक्षेप करण्याची गरज आहे. घाईघाईने GR काढले जात आहेत, ते थांबवण्याची गरज आहे असं सांगणारं हे पत्र आहे दरेकर यांचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना. या सगळ्या विषयी सुद्धा आशुतोष पाटील यांच्याशी बोलूया. आशुतोषजी, अगदी कालपर्यंत आपण बघत होतो की भाजप शांत होतं, कुठलीही प्रतिक्रिया दिली जात नव्हती आणि उघडपणे बैठका, प्रतिक्रिया, चर्चा, आक्रमकता असं काहीच दिसत नव्हतं. आज दिवसभरात भाजप मात्र उघडपणे समोर येतंय, प्रतिक्रिया देतंय, आक्रमक झालेलं दिसतंय. काय सांगा? असं आहे की हा जो सत्तेचा जो रथ उधळलेला आहे दोन्हीकडून, तर त्या रथाला रोखण्याचे प्रयत्न हे दोन्हीकडून होणार. आणि ही जी खेळी जी आता भाजपने खेळलेली आहे, एक पहिल्यांदाच असा मोठा नेता या संपूर्ण संघर्षामध्ये उतरलेला दिसतोय. आणि दरेकरांनी हे जे पत्र लिहिलं राज्यपाल महोदयांना की तुम्ही त्यांना निर्णय घेण्यापासून थांबवा. होतंय असं ना की ह्या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये सरकारचं कामकाज असं आहे की सरकार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादाच आहेत आणि या संपूर्ण सत्ता संघर्ष सुरू असताना देखील मुख्यमंत्री त्यांचं दैनंदिन कामकाज करतायत, महत्त्वाचे निर्णय घेत आहेत, वेगवेगळे समाजाभिमुख, लोकाभिमुख निर्णय घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि GR काढण्यासाठी GR काढले जात आहेत. पण विरोधकांना नेमकं हेच नको आहे, हा संदेश जायला नको आहे की एकीकडे सरकारमध्ये आलबेल नाही असं असताना देखील का अशा प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत आणि अशा निर्णयांमधून पोलिसांच्या ट्रान्सफर होऊ शकतात, काही महत्त्वाचे निर्णय, काही महत्त्वाच्या बदल्या होऊ शकतात असा आक्षेप दरेकरांना घेतला त्यांनी आणि त्यांनी थेट राज्यपालांकडे गेलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा या सत्ता नाट्यात आता राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आशुतोषजी, काही क्षणासाठी थांबवते. आपल्याला ही थेट दृश्य दिसत आहेत. शरद पवार आता मातोश्रीवरून बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरेंशी त्यांचा संवाद सुरू होता, चर्चा सुरू होती आणि ती बैठक संपलेली आहे. तिथून ते बाहेर पडतायत, त्याची दृश्य आपण बघतोय. इथे जोरदार पाऊस सुद्धा पडतो आहे आणि आपल्याला दिसतंय पोलीस सगळी जमलेली जी गर्दी आहे त्यांना बाजूला करतायत. आपल्याला शरद पवार पुढे बसलेले आहेत गाडीमध्ये. शरद पवारांनी कुठली प्रतिक्रिया देतात का हे बघूया. पण पवार आणि ठाकरेंमधली बैठक संपलेली आहे. शरद पवार बाहेर आलेले आहेत. ही दृश्य आहेत मातोश्रीच्या बाहेरची. शरद पवार बाहेर पडलेले आहेत. आशुतोषजी, आता शरद पवार थेट मैदानात उतरलेले आहेत ठाकरेंना वाचवण्याकरता, सरकार वाचवण्याकरता. काय सांगा?
निश्चितच सुवर्णा, पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवारांची भूमिका राहिलेली आहे की आम्ही ठामपणे या सरकारच्या पाठी उभे आहोत, कारण महाविकास आघाडीचे ते घटक आहेत आणि हे सरकार हे 3 पक्षांचं असल्यामुळे तिन्ही पक्षांची जबाबदारी आहेच. आणि स्वतः शरद पवार आता या संपूर्ण व्यूहरचनेमध्ये, या कूटनीतीमध्ये अतिशय हुशार, महाराष्ट्रातले नव्हे तर देशातला सर्वात जाणकार नेता आहे आणि त्यांची भूमिका ही राहणं अपेक्षित होतं. आणि हा एक मेसेजसुद्धा त्यांनी दिला आहे की उद्धव ठाकरे जरी मातोश्रीवर जरी गेले असले तरी स्वतः शरद पवार आज मातोश्रीवर जात आहेत. यापूर्वी ते वर्षावर जायचे, आता ते मातोश्रीवर जात आहेत. त्यांच्या पाठी ठामपणे उभे आहेत आणि त्यांची भूमिका देखील स्पष्ट आहे की हे सरकार वाचलं पाहिजे. संजय राऊत देखील आज सांगताना स्पष्ट म्हणालेत की हे सरकार 2.5 वर्ष टिकणार, कारण हे सरकार पाडण्यासाठी जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया अजून बाकी आहे. दोन्हीकडून अडथळे चालू आहेत आपण जसं म्हटलं, पण सरकार हे पडलेलं नाही, हे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे सरकार काम करते, सरकार निर्णय घेते. एकीकडे महाधिवक्ता विधानभवनात पोहोचत आहेत, एकीकडे नरहरी झिरवळ तिथे आहेत, एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा होते. हे सगळं होणार होतं, हे अपेक्षित आहे, हे अपेक्षेनुसार घडतंय. एकीकडे नगरसेवक आणि आदित्य ठाकरे यांची भेट होते. शिवसेनेची जी पहिली फळी म्हणजे जे आमदार ते जर शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून जर एकनाथ शिंदेच्या गटात जात असतील तर पहिली फळी जर सरकत असेल तर दुसरी फळी जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुख आणि तिसरी फळी तुमचे नगरसेवक आहेत. या दुसऱ्या तिसऱ्या फळीला थांबवायला पाहिजे आणि ती फळी मजबूत करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे उतरलेले आहेत, स्वतः आदित्य ठाकरे उतरलेले आहेत. राजकारणामध्ये रंगत आलेली आहे पूर्ण या संपूर्ण सत्ता संघर्षात. सुवर्णा, आज दिवसभरामध्ये आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे स्वतः बोलतायत, मोटिवेट करतात आपल्या सगळ्या संपूर्ण फळीला. आणि मोठी बातमी आणखीन एक आपण बघितली की राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एक अलर्ट दिलाय की राज्यामध्ये रस्त्यावरती राडा होऊ शकतो, अशा प्रकारचे अलर्ट आलेत. कारण अजून या गुवाहाटीच्या आमदारांना मुंबईत यायचंय, महाराष्ट्रात यायचंय, ह्या पुढे काय होणार हे कोणीही सांगू शकत नाहीत, पण अलर्ट आलेले आहेत. सुवर्ण, नक्की आपण सविस्तर बोलूच. या मातोश्रीच्या बाहेर शरद पवार पडलेले आहेत, 1.5-2 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. शरद पवार आता काय रणनीती आखतात? सरकार सगळ्या बाजूनी घेरलं गेलेलं आहे, उद्धव ठाकरे सगळ्या बाजूनी घेरले गेलेले आहेत. असं असताना नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर मातोश्रीवर आता शिवसेनेच्या खासदारांची बैठक सुरू झालेली आहे. त्या सगळ्याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया. शरद पवारांची ही बैठक फार महत्त्वाची आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर त्या सगळ्या बैठकीविषयी आपण जाणून घेऊया. उदय, आपण काय सांगाल? आपल्या आजूबाजूचं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे 1.5-2 तास चर्चा झाली शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची. त्याच्याविषयी आमचे प्रतिनिधी उदय यांच्याशी बोलूया, त्याच्याशी संपर्क पुन्हा साधूया. पण शरद पवार जेव्हा एकदा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांशी आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेचच शरद पवार स्वतः मातोश्रीपर्यंत गेलेले आहेत. 1.5-2 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आता शरद पवार आतापर्यंत 2.5 वर्षात आपण बघितलं, अनेकदा जेव्हा उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची वेळ आली, ते संकटात आले असतील किंवा सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतील, तेव्हा शरद पवारांनी भूमिका घेतलेली आहे आणि या सरकारच्या सोबत किंबहुना पाठीशी ठामपणे ते राहिलेले आहेत. आता जेव्हा सरकार संकटात आहे, उद्धव ठाकरे सगळ्या बाजूनी अडकलेले आहेत, पक्षाची म्हणजे पक्षच जेव्हा ज्याची परीक्षा, अग्निपरीक्षा पक्ष जेव्हा देतो आहे, अशा वेळेला, अशा संकटात शरद पवार त्यांना वाचवतात का? रणनीती काय आखली जाते हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. उदय आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, काय सांगशील? आजूबाजूचं वातावरण आहे, बैठक 1.5-2 तास चालली, काय अपडेट? जवळपास 2 तास ही बैठक झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्याचबरोबर त्यांचे विधिमंडळ गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या सर्वजण मातोश्री निवासस्थानी आल्या होत्या आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांनी जवळपास 2 तास चर्चा केल्याची माहिती मिळते. या 2 तास चर्चेमध्ये जे शिवसेनेवरती संकट आलेलं आहे आणि शिवसेनेवरती आलेलं संकट महाविकास आघाडीवरती देखील आलेलं आहे, कारण महाविकास आघाडी सरकार त्यामुळे धोक्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे या संकटातून कसं बाहेर पडायचं किंवा त्याची कायदेशीर लढाई जी आहे ती कशी लढायची या संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. या संदर्भात वरिष्ठ वकिलांकडून देखील जे सल्लामसलत जी आहे ती घेतली जात आहे. शिवसेनेचे जे सर्वाधिक आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहेत, त्यामुळे त्या गटात गेलेले आमदार असून देखील जेव्हा विधिमंडळाच्या पटलावरती जेव्हा बहुमत सिद्ध करायची वेळ येईल त्यावेळेला नेमकी काय राजकीय खेळी खेळावी लागेल किंवा काय गणितं मांडावी लागतील या संदर्भात खास करून चर्चा झालेली आहे. एकूणच एक वरिष्ठ
राजकीय नेते म्हणून देखील, कारण शरद पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, त्यामुळे त्यांनी एक वडिलकीच्या नात्याने निश्चितच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजकीय सल्ला देखील दिला असेल की या संकट समयी नेमकं कसं राहायचं आणि कसं त्यातून बाहेर पडायचं या संदर्भात निश्चितच त्यांना दिलासा दिला असेल. नुसतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच नाही तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना देखील, एकूणच ठाकरे कुटुंबियावरती देखील खूप मोठं उदय, संकट आलेलं आहे. खासदारांची त्यामुळे या बैठक संकटातून कसं मातोश्रीवर सुरू होते असंही कळतंय, त्याच्याविषयी काही सांगशील का थोडक्यात? अगदी बरोबर आहे. शरद पवार यांच्यासोबतची जी बैठक आहे ती संपल्यानंतर तात्काळ खासदारांची बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे अशी माहिती मिळते आहे. महाराष्ट्रभरातले शिवसेनेचे सर्व खासदार आणि त्याचबरोबर दादरा नगर हवेलीमध्ये जे एक खासदार आहेत अशा सर्व खासदारांना मातोश्रीवरती पाचारण करण्यात आलेलं आहे आणि या सर्व खासदारांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू आहे. सध्या आज सकाळीच आपण पाहिलं की शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे जेवढे खासदार आहेत त्या सर्व खासदारांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि उद्या खासदारांनंतर राष्ट्रीय कदाचित कार्यकारिणीची महत्त्वाची नगरसेवकांची बैठक सुरू बैठक होणार आहे असंही कळतंय. उदय, क्षमा कर तुला थांबवते. त्या नगरसेवकांच्या बैठकीविषयी काय? अगदी बरोबर आहे. एकापाठोपाठ एक बैठकांचं सत्र शिवसेनेमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतची बैठक संपल्यानंतर आता खासदारांसोबतची बैठक सुरू झालेली आहे आणि खासदारांसोबतची बैठक झाल्यानंतर मुंबईतले जेवढे शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत देखील बैठक होणार आहे. मात्र हे सर्व नगरसेवक शिवसेना भवनात असणार आहेत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे या सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करणार. खासदारांच्या बैठकीमध्ये उदय, खासदारांच्या बैठकीमध्ये भावना गवळी, एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे हे उपस्थित आहेत का? किती खासदार आहेत उपस्थित? सध्या जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार जवळपास 12 खासदार जे आहेत ते मातोश्रीवरती पोहोचलेले, इतर खासदार रस्त्यामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे, प्रवासामध्ये आहेत, तर काही खासदार जे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भावना गवळी आणि श्रीकांत एकनाथ शिंदे जे कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत हे अजून मातोश्रीवरती पोहोचलेले नाही आहेत अशी माहिती मिळालेली आहे. आणि अधिक माहिती जी या संदर्भात खासदारांच्या संदर्भात आहे ती म्हणजे शिवसेनेचे आमदार जे आहेत ते सर्व एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार जे आहेत ते आता सांभाळण्याचं आव्हान जे आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. त्यामुळे खासदारांसोबत जी आहे ती वेगळी बैठक जी आहे ती आज आयोजित करण्यात आली आहे आणि ती बैठक आता इथे होते आहे. त्यामुळे किती खासदार उपस्थित राहतात आणि किती खासदार उपस्थित राहिल्यानंतर देखील शिवसेनेसोबत कायम राहतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, असाच सोबत राहा, तुझ्याकडनं अधिक माहिती घेत राहू. जसं तू सांगतोयस खासदारांची बैठक सुरू आहे, भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे उपस्थित नाहीयेत, नगरसेवकांची पण बैठक होणार आहे. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. आशुतोषजींशी बोलूया. आशुतोषजी, खासदारांची बैठक सुरू आहे, 12 खासदार उपस्थित आहेत असं कळतंय आणि त्यानंतर नगरसेवकांची पण बैठक घेतली जाणार आहे. सुवर्ण, जसं मी सांगितलं की आमदार गेले, आमदार फुटले आहेत, पण आता आव्हान आहे खासदारांना टिकवण्याचं, नगरसेवकांना टिकवण्याचं. कारण जवळपास 20 नगरसेवक मुंबई महापालिकेतले हे फुटीच्या उंबरट्यावर आहेत, एकनाथ शिंदेंना आपला सपोर्ट देण्याच्या उंबरट्यावर आहेत. ठाणे महानगरपालिकेचे नरेश मस्के आणि त्यांची सगळी टीम जी आहे ही देखील एकनाथ शिंदेंच्या सोबत असल्याचं कळतंय. आणि या नगरसेवक केवळ मुंबई आणि ठाणे नाही तर मुंबई MMR क्षेत्रातल्या सगळ्या नगरपालिका, महानगरपालिका यांच्यावर एकनाथ शिंदेंचं प्रचंड प्रभुत्व असल्यामुळे हा सगळा गट इकडचा हा जाऊ शकतो एकनाथ शिंदेंच्या सोबत. ही भीती शिवसेनेला आहे, उद्धव ठाकरे गटाला आहे. त्यामुळे हे सगळं सांभाळणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आहे, न्यूज चॅनलवर बातम्यांचा पाऊस सुरू आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या 2 विजा मात्र खूप कडकडत आहेत. पाहूया आता हा संघर्ष, हा गडगडाट कधीपर्यंत चालणार आहे. सुवर्णा, नक्की मला असं वाटतं या विश्लेषणामधल्या ह्या 4 गोष्टी होत्या, शेवटची जी 4 वाक्य होती तीच फार महत्त्वाची होती. आणि या बातम्यांच्या पावसामध्ये आपले सगळे प्रतिनिधी भिजलेत, ते या अर्थाने भिजलेत की आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्यांना अचूक बातमी आणि सगळ्यात ताजी बातमी पोहोचवायची आहे. आशुतोषजी आपल्या सोबत आहेत, उदय आपल्याला मातोश्री बाहेरून बातम्या देत आहेत, महाराष्ट्रभरातले आमचे प्रतिनिधी सगळ्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्यावर आपली नजर असेल. शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय. सरकार वाचवण्याकरता आणि उद्धव ठाकरेंच्या मदतीकरता शरद पवार आता मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे आता शरद पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष तापू शकतो. विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते इथं आल्याच्या नंतर माझी खात्री आहे शिवसेनेच्या बरोबर
हे स्पष्ट करतील आणि बहुमत कोणाचं आहे हे सिद्ध होईल. शरद पवार यांच्या या विधानावरून सध्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालेलं आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बहुतांश आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण शरद पवारांनी मात्र हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त करत आमदार मुंबईत परतून महाविकास आघाडीला पाठिंबा देतील असा दावा केलाय. ज्या वेळेला हे विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते इथं आल्याच्या नंतर माझी खात्री आहे की ते ज्या पद्धतीनं त्याला नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती हे लोकांना सांगतील आणि इथं आल्याच्या नंतर आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबरच हे स्पष्ट करतील आणि बहुमत कोणाचं आहे हे सिद्ध होईल. पण शरद पवारांचं हे विधान म्हणजे धमकी असल्याचं सांगत भाजप नेत्यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तरादाखल आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तर पवार यांना थेट आव्हान दिलंय. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत. सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल. राणेंच्या या थेट धमकीवजा इशाऱ्यानंतर शुक्रवारी संजय राऊत यांनी राणेंच्या आडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी राऊत यांचा चेंडू टोलावून लावला. आता लोक धमक्या देतात, ती सुद्धा माननीय शरद पवार साहेबांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे. या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला सगळ्यांना धमक्या दिलेल्या आहे. देऊ द्या ना, काय हरकत नाही. ती याची त्याची संस्कृती आहे. पण ही भाजपची संस्कृती आहे का, असा मी आज प्रश्न विचारला. भारतीय जनता पार्टीची भूमिका ही महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो आणि पण दुसरं म्हणजे आमच्या सगळ्या नेत्यांना एखाद्याला उत्तरं देण्याचे अधिकार आहे. एकंदरीतच शिवसेनेत उभी फूट पडल्यानं महाराष्ट्रात राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला. एकनाथ शिंदेंसारखा खंदा नेता 50च्या आसपास आमदार घेऊन गुवाहाटीत ठाण मांडून असल्यानं उद्धव ठाकरे एकाकी पडलेत. त्यामुळं स्वतः शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी पुढाकार घेत बंडखोर आमदारांच्या घर वापसीसाठी प्रयत्न सुरू केलेत. पण हे करतानाच राणेंनी यात उडी घेतल्यानं या सत्तेच्या सारीपाटात आता भाजपही सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं या सत्ता संघर्षात पुढे नेमकं काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका बाजूला एक वर्ग असा आहे जो विचार करतोय की सत्ता संघर्षात नेमकं पुढे काय होणार. दुसरीकडे बहुतांश महाराष्ट्रातला एक वर्ग किंवा बहुतांश लोक असं म्हणतायत की हा सत्ता संघर्ष नेमका कधी संपणार. पण आत्ताची सध्याची परिस्थिती बघता, घडणाऱ्या घडामोडी बघता हा सत्ता संघर्ष संपायला थोडासा काळच लागेल, थोडासा वेळच लागेल असंच वाटतंय. महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष लांबणार, राज्यात झटपट सत्ता पालट अशक्य. सत्ता पालटासाठी लागणार आणखीन काही दिवस. महाराष्ट्रात सत्ता पालटाचे वारे वाहू लागलेत. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलंय. एकाच आठवड्यात सत्ता पालट होईल असा अंदाज आधी करण्यात आला होता. पण सध्याची स्थिती पाहता राज्यात तातडीनं नवं सरकार येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या घडामोडी पाहता सुरुवातीला एकनाथ शिंदे शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करतील. त्यानंतर भाजपकडून सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जाईल. राज्यपाल सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगतील. मग बहुमत सिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरल्यास राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाचारण करतील. या सगळ्या गोष्टी होण्यास खूप कालावधी जाणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय यात कोर्टबाजी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या मते कोणत्या पक्षाचं आहे हे म्हणण्यापेक्षा शेवटी कोणत्या तरी एका पक्षाला माननीय अध्यक्षांचा निर्णय मान्य झाला नाही तर ही लढाई पुन्हा न्यायालयात जाणार आहे.
आता शिंदे यांच्या गटाकडे 2/3 आमदार असले तरी या आमदारांनी वेगळा गट स्थापन करणं किंवा सरकारच्या विरोधात मतदान करणं या अजूनही जरतरच्या गोष्टी असल्याचं तज्ज्ञांना वाटतं. जोपर्यंत हे सगळं फ्लोअरमध्ये किंवा विधानसभेमध्ये घडत नाही तोपर्यंत त्याला कायदेशीररित्या काहीही अर्थ नसतो. कारण जोपर्यंत ही गोष्ट तिथे सिद्ध होत नाही, आपण नेहमी पाहतो की दरवाजापर्यंत लोक येतात, तिथपर्यंत त्यांची मतं वेगळे असतात आणि हाऊसमध्ये गेले की मतं वेगळे असतात. हे सगळे लोक जर का शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहिले तर मात्र राजकीय आणि कायदेशीर वेगळी गोष्ट घडू शकते हे नक्की. महाराष्ट्रातल्या सत्ता पालटाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या जी अवस्था आहे ती पहिल्या टप्प्यातली. त्यामुळे सरकार कोसळणं आणि नव्या सरकारनं बहुमत सिद्ध करणं ही गोष्ट वेळखाऊ आहे. त्यामुळे घडामोडी घडत असल्या तरी लगेच काही होणार नाही. यासाठी आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असंच दिसतंय. चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. शिवसेनेमध्ये राजकीय भूकंपानंतर आता भाजपमध्ये हालचालींना वेग आलेला आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यास राज्यात पर्यायी सरकार स्थापनेची तयारी भाजपनं केलेली आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी या राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला शिंदे गटाकडून योग्य प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खुर्ची डगमगली आहे, तर शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेतील आमदारांचा वाढता पाठिंबा बघता महाविकास आघाडी सरकारचा डोलारा कोसळायची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेतील राजकीय वादळानंतर सूचक मौन बाळगून असलेल्या भाजपच्या पक्षांतर्गत मात्र खलबतांना वेग आलाय. शिवसेनेच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास पर्यायी सरकार देण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. काल देवेंद्र फडणवीस उशिरा रात्री दिल्लीमध्ये दाखल झाले. भाजपा अध्यक्ष JP नड्डा, भाजपा पक्षश्रेष्ठी अमित शहा यांच्यासोबत रात्री चर्चा झाली आणि भाजपा नवा पर्याय देण्यासंदर्भात चर्चा देखील झाली. एकीकडे महाविकास आघाडी सरकार तांत्रिक मुद्द्यावरती या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला अडचणीत आणत असताना भाजपा या सर्व बाबींचा कायदेशीर विचार करत असल्याचं देखील आपल्या लक्षात आलेलं आहे आणि पर्यायी सरकार कसं देता येईल या संदर्भातली बोलणी भाजपाच्या गोटात सुरू असल्याची माहिती मिळते. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्याशी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांमध्ये आता एकमत झालंय. तसंच नवीन सरकार स्थापन करताना येणाऱ्या संभाव्य कायदेशीर अडचणींवर मात करण्याविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचंही बोललं जातंय. आता भाजपला शिंदे गटाकडून प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. प्रस्ताव आला तर महाराष्ट्र स्वीकारणार आहे का भाजप? कधीपर्यंत येईल तो प्रस्ताव तुम्ही स्वीकारणार आहात? स्वीकारत असताना कोणकोणत्या अटी आणि मुद्दे असतील? प्रस्तावच आला नाही, आम्ही 13 जणांपासून चर्चाच केली नाही, तर मी यावर काय म्हणणार? प्रस्ताव येऊ देत, आम्ही बसतो, मग मी तुम्हाला पहिला. शिवसेनेतील बंडानंतर भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली असली तरी आता पर्यायी सरकार स्थापनेसाठी पक्ष पातळीवरच्या हालचालींना मात्र चांगलाच वेग आलाय. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे सत्तांतर नाट्य कशी वळणं घेतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. त्याविषयीच्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भोगावं लागेल. त्यांच्या मूळ गाभ्याला कुठे हातच लागत नाहीये. कोण विचार करणार? कोण यांच्या डोक्यात घालायचं? आतापर्यंतच्या सगळ्या गद्दाऱ्या पचवल्या असं म्हणत त्यांनी बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला.
हे काही आपल्याला नवीन नाही की चला मित्रपक्ष कुठचं तरी सोडून दिलंय, पण 2 मित्रपक्ष जे आपल्या 25 वर्ष विरोधात होते, आपण त्यांच्या विरोधात लढलो, ते सोबत आले आणि ते सतत सांगतात की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, उद्धवजींच्या सोबत आहोत. असे मित्रपक्ष आपल्याला लाभलेले आहेत. पण धोका कोणी द्यावा? आपल्याच माणसांनी द्यावा, ज्यांना आपण पुढे आणलं, आपण डोक्यावर बसवलं, आपण तिकीट दिली, आपण यांच्यासाठी प्रचार केला, आपण यांना जी काही ताकद होती ती द्यायची. ह्या लोकांनी धोका दिला आणि तेही कधी? तर नेमकं उद्धव साहेबांना जेव्हा कोविड झालं, म्हणजे ज्या माणसांनी महाराष्ट्राला, अखंड महाराष्ट्राला कोविड काळी सांभाळलं, त्यावेळी त्यांनी धोका दिला. कोविडचं होतं, बबल होतं, सर्जरी होते, ते बेडवर होते ते हॉस्पिटलच्या. त्याचा फायदा घेऊन ही जी काही मंडळी निघाली ना, स्वतःचे फायदे करून घ्यायला आणि स्वतःला विकून घेतलंय, त्याचा मला राग येतो की अशा प्रसंगाचा त्यांनी गैरफायदा केला आणि स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. जर सोबत राहिला तर आनंद आहे, गेला तरी ठीक आहे. कारण किती अडवून ठेवणार, किती लपवून ठेवणार? ही जी कुरबुर होती, हे जे काही त्यांचे हावभाव होते, त्यांना जे काही जायचं होतं ते जाऊन मिळणार तरी काय, हा त्यांनी विश्वास आणि विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, 1-2 लोकांना, 3-4 लोकांना आता तात्पुरते काहीतरी मिळेल, पण पुढे गेल्यानंतर जसं इतर बंडखोरांना संपवलेलं आहे तसं ह्यांना देखील संपवणार नाही, ह्या कुठच्या विश्वासाने तिथे गेलेले. पण ज्या लोकांना प्राइस टॅग लागलेलं असतं, आतापर्यंत मी बघितलंय, हे IPL असेल किंवा फुटबॉलमध्ये असतील, प्रत्येक ऑप्शन होतं, बिडिंग होतं आणि ते टीम्सने करावं. पण इथे जे काही ऐकू येतंय, स्वतःचे जे काही किमती लावल्या आणि विकत गेले, मला माहित नाही खरं आहे खोटं आहे, पण असू शकतं. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे चिन्ह, पण शिवसेनेतल्या वर्चस्वाच्या संघर्षामध्ये पक्षाची ओळख असलेला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह धोक्यात आलेलं आहे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला धोका आहे. यावरचाच न्यूज 18 लोकमतचा एक विशेष रिपोर्ट बघूयात. शिवसेनेच्या यादवी धनुष्यबाणाला धोका, कायदेशीर लढाईत पक्षचिन्हाला धोका, धनुष्यबाण गोठवल्या जाण्याची शक्यता. शिवसेना म्हणजे धनुष्यबाण. शिवसेनेचा हा धनुष्यबाण शिवसेनेच्या मतदारांच्या मनावर कोरला गेलाय. पण शिवसेनेतल्या शिंदे विरुद्ध ठाकरे या संघर्षात धनुष्यबाण हे चिन्हच धोक्यात येऊ शकतं. खरी शिवसेना कुणाची, या संघर्षाची सुरुवात झाली आहे. आमदारांच्या पळवापळवीनं सुरू झालेला संघर्ष आता कायदेशीर लढाईच्या मार्गावर आलाय. आमदारांची संख्या एकनाथ शिंदेंच्या बाजूने जास्त असल्यानं आता उद्धव ठाकरेंचा गट कायदेशीर लढाईची गोष्ट करू लागलाय. असं आहे की ही आता कायदेशीर लढाई आहे. काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. आता ही कायदेशीर लढाई आहे. पाहू ना आता काय होत आहे ते. खरी शिवसेना कुणाची, हा संघर्ष निवडणूक आयोगात गेल्यास शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तज्ज्ञ सांगतायत. इलेक्शन कमिशन तो सिम्बॉल फ्रीज करतो. धनुष्यबाण हा सिम्बॉल पुढल्या भांडणात जर ठाकरे वर्सेस एकनाथजी असं भांडण निर्माण झालं आणि दोघंही म्हणाले आम्ही अधिकृत शिवसेना, तर इलेक्शन कमिशन 99% म्हणेल हा वाद तुम्ही घालत बसा, कुठे घालायचा आहे तो, हा सिम्बॉल फ्रीज झाला, 2 वेगळे सिम्बॉल्स घ्या आणि लढा आणि स्वतःचं काय करायचं ते करा. सत्ता संघर्षाचा निकाल काहीही लागो, पण या संघर्षात शिवसेनेची संघटनात्मक पातळीवर न भरून येणारी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.